वेलकम टू गाईज मित्रांनो. आज 13 एप्रिल. बघा तयारी चालू आहे फुल. तर आज आपला 13 म्हणजे आपला 103 दिवस हार्डवर्क चॅलेंजचा. तर आपली रनिंग तर बंद आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर चला बघूया, व्हिडिओ काढू आपण. तर इधर चाले आता, इधर का लेने पुरा लेने. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही चाललोय आता सिटीत, कारण की 13 तारीख खूपच मजा येणार आहे. आता तुम्ही बघा, कंटिन्यू करा मित्रांनो ब्लॉग. आणि चला दाखवतो तुम्हाला कसं आहे. तर बघा खूपच तयारी केलेली आहे. खूप एन्जॉय करणार आहे आज, कारण की 13 एप्रिल उद्या 14 म्हणजे आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. दाखवतो तुम्हाला, चला बघूया कशी जयंती होती, काय होती. खूप सेटअप लावलेले, खूप मोठे मोठे कॉम्पिटिशन लेवलचे डीजे बघणार आहे आपण आता. चालू कर. तर मित्रांनो सगळ्यात मोठा लाईट शो जे की आतापर्यंत झालेला नाही, बघा तुम्ही, सगळ्यात मोठा लाईट शो होणार आहे. तर इतका भारी लाईट शो होणार आहे मित्रांनो इथं. तर आतापर्यंत संभाजीनगर मध्ये झालेला नाही आणि आपल्या ग्रामीण भागात पण नाही झालेला. तर तो उद्या होणार आहे. तर बघू आपण उद्या कसं होतं, काय होतो. तर आता आज 13 तारीख असल्यामुळं आता फेस्टिवल आहे त्यांचा. तर बघू आपण. तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मानपूर्वक शुभेच्छा ॲडव्हान्स मध्ये. तर बघू शकता किती खूपच सुंदर बनवलेलं आहे. थोडं आपलं लांबून असल्यामुळं क्वालिटी येत नाही आपल्या. आणि आता सॉन्ग चालू झालंय. आज तर फक्त टीजर आहे, उद्या डायरेक्ट पिक्चर धमाका बिग ब्लास्ट सगळं काही ज्याला जे म्हणता येईल ते. खूपच भारी डेकोरेशन केलेलं आहे आपल्या दूध हॉस्पिटल समोर. कसं वाटतंय तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओला. खूपच सुंदर म्हणजे खूप मजा येते. आणि सेटअप वाले पण चालले सगळे आता इकडं तिकडं. आवळेवाडीवाला आहे. खूपच खतरनाक शो होणार आहे उद्या पण, कारण की खूप खूप कॉम्पिटिशन लेवलचे साऊंड सिस्टम आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. चला बघू. तर कशी वाटली तुम्हाला प्रेम, सांगू शकता. खूपच भारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. बाबा कॅबिनेट उद्या खूपच भारी साऊंड सिस्टम आहे इथं. खूपच मजा, म्हणजे यावर्षी इतकी मजा आहे ना, कारण की सगळीकडंच माहोल आहे. माहोल म्हणतात काही जे म्हणता येईल ते, कारण की खूप कॉम्पिटिशन लेवलचं साऊंड सिस्टम, लाईट शो पुण्याचे, मुंबईचे खूप लांब लांबचे शो लावलेले आहेत. आणि त्याच्यात आपले छत्रपती संभाजीनगरचे पण खूप भारी भारी सिस्टम आहे. तर खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. बघत राहा तुम्ही आपला ब्लॉग, कारण की आपले 2-4 ब्लॉग येणार आहे. ब्लॉग खूप मोठे होणार आहे आपले, त्याच्यामुळं टाकायला आपल्याला प्रॉब्लेम होईल. आणि खूपच सुंदर सॉन्ग पण चालू आहे. ट्रॉफिक बघू शकता तुम्ही. आपले काही दोस्त हरवलेले. तर आता आम्ही चाललोय संजयनगरला. आणि आपले आपले बघू शकताय कसा झेंडा, जय भीम. तर संजयनगरला चाललोय आता. बघू संजयनगरला काय माहोल आहे, काही नाही, कसं आहे. तर सगळे इधर सिटी का थोडा, हे बघू शकता पुरे बॅनर वगैरे. आणि इकडं इधर और हे संजयनगर आहे.
तर खूपच सुंदर आणि अनिकेतला खूपच झेंडा लंबा घेतलाय आपल्या. तर तर बघू घेऊ आपण ब्लॉग असल्यामुळं, कारण की आपल्याला पूर्ण घेणं आहे. आणि इकडं पण खूप माल, म्हणजे खूप खतरनाक वातावरण आणि खूपच सुंदर दृश्य, लाइटिंग वगैरे आणि गाणे पण चालू आहे तिथं सगळीकडे, सिस्टम वगैरे लावलेले आहेत. तर बघा गर्दी पण इथं आहे. सेटअप सेटअप पूर्ण लावण्यात आले आणि समोरच्या साईडला पण सेटअपच आहे. आणि इथं आतमध्ये कार्यक्रम पण चालू आहे. अंदर सिटी का थोडा आपला कॅमेरामॅन क्लिअर दाखवतोय बघा. तुम्ही फक्त बघायचे कष्ट घ्या. आणि खूपच सुंदर असे दृश्य, कार्यक्रम पण चालू आहे. आणि आपण आपल्याला समोर जायचं याच्यासाठी आपण थोडीशी हे करतोय. आतमध्ये खूपच सुंदर कार्यक्रम चालू असल्यामुळं तर बघू. इकडे पण सेटअप लावलेला आहे आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूपच सुंदर इथं बनवलेलं आहे असं. तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. म्हणजे कारण की इतका खर्च केला जातो ना, तर हे आमचा ग्रुप शंकर भाऊ आणि खूप जल्लोष करायचा आहे आज. खूप जल्लोष करायचा आहे आज आणि शंकरला थोडं नाश्ता जास्त जोरात नाश्ता येत आहे. आणि आपला कॅमेरामॅन आपण यूपीहून बिहारहून बोलवलाय. तुम्ही बघू शकता हा बिहारी बाबू, बिहारहून बोलवलाय आपण. बघा कसं वाटतं तुम्हाला सांगा. तर हे बघा इकडं पण सेटअपचं काम चालू आहे. खूपच सुंदर. चलो आम्ही डीजे नाचासाठी जायचं आपल्याला. कुठे जायचं आपल्याला? गव्हर्नमेंट कॉलेज हॉस्टेल फक्त साहेबांनी क्लिअर कॉलनी मध्ये जायचं आपल्याला. तर आपण तिथं बघू शासकीय वसतिगृहात जायचं आपल्याला. खूप जल्लोष आणि खूपच मस्त आणि खूप एन्जॉय करू. तर मित्रांनो चाललोय आम्ही आंबेडकर नगरहून शासकीय वसतिगृहामध्ये, कारण की तिथं खूप मोठी जयंती, म्हणजे सगळ्यात पहिले आपलं तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावर कसं सगळ्यात खूप भारी जयंती सेलिब्रेट करतात, तिथं जयंती साजरी करतात. आणि आपले अजून 2 मेंबर वाढलेले, आपल्याला लागले सिग्नल. तर खूपच भारी, म्हणजे ट्रॉफिक मध्ये पोहोचलोय आम्ही आता आणि आपण जाणार आहे गर्दी का टीव्ही सेंटरला. दादो मंडे बघा, जिथं नाही तिथं सगळीकडे लाइटिंग वगैरे लावलेली आहे. खूप भारी सेलिब्रेट करताय, कारण की 14 एप्रिल म्हणजे खूप मोठा दिवस आणि खूप खूप आनंदाचा दिवस. प्रत्येकाचा आपलं साहित्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, त्यांच्यासाठी काहीच बघत नाही मागं पुढं खर्च ना फारच. खूप मोठा फेस्टिवल होतो हा. जसं शिवजयंती होती तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण होती. चला बघूया आता पुढं काय कसं आहे, काय होतं काही नाही. कारण की आपण 12 एक वाजलो
शहरातच आहे आणि 12 वाजता तर खूप कुठं लेझर लाईट कुठं तर आतिषबाजी फटाकेबाजी होणारच आहे. चला बघू. तर मित्रांनो आपले काही भाऊ दाखवतो तुम्हाला ते ब्लॉग चालू कर म्हणते. केलाय आपण ब्लॉग चालू. बघा खूप एक्साइट आहे ते एक्साइटमेंट आहे त्यांच्या अंगात आणि खूपच आवाज देते रे. बिहारी खास बिहार से आए अभी अभी महाराष्ट्र में ये जयंती सेलिब्रेट करेंगे। और क्या बोलती पब्लिक सबको क्रांतिकारी जय भीम. मिचिलामा अरे अभी क्लियर कॉलोनी जा रहे हैं हम तो अभी सारे को क्रांतिकारी जय भीम। अरे मिशिला मारला पिळा तर मित्रांनो आपण जातो ते हमखास मैदान गव्हर्नमेंट बॉईज हॉस्टेल तिथे बघू शकता जयंतीचा कसा माहोल क्रिएट झालेला आहे। तो क्या बोलते पब्लिक जय भीम बोला। आगे 10 मिनट में अपन जाएंगे अभी उधर यार अभी राणा देखने के लिए रेडी रहो पब्लिक। अरे वमकर 22-22 से इथं भावा फक्त वमकर 22-22 से आता फक्त कार्टून हा. तर मित्रांनो बघितलं तुम्ही खूपच एक्साइट आहे आणि आता जवळजवळ आलेलो आहे हमखास मैदानाच्या. तर खूप एन्जॉय करणार आहे आणि खूपच भारी. तर तुम्ही खूप कमेंट करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा. कसं आहे एक्साइटमेंट तर असणार. वर्षातून एकदा जयंती येते जसं शिवजयंती येते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण येते. तर चला बघूया आपण कसं होतं काय नाही कारण की खूपच मजा येणार आहे आणि खूपच एन्जॉय करणार आहे. मी पण एन्जॉय करणार आहे आणि आपला जो कॅमेरामॅन आहे तो पण आपलं थोडंफार होत असेल कॅमेऱ्याची मिस्टेक समजून घेऊ आपण कारण की नवीन आहे. कारण की युपीहून बोलवलंय त्याला अशी
तर मित्रांनो आलो आहे आम्ही. हे बघा हे बिहारी बिहारी म्हणतो. माझा पण ब्लॉग घ्या. कॅमेरामॅन बिहारी. कॅमेरामॅन बिहारी आणि ही आपली शासकीय वसाहत. तो बघा खूपच सुंदर. आणि इकडे भांडणं पण लागलेले वाटतं. बघू शकता हा बी नाही का. बघा बघा तुम्ही खूपच सुंदर आपले चालू आहे. हा मी बोलतो तू बोलतो केला चालू पण. तर समोर बघू शकता जे PES कॉलेज पीपल्स एज्युकेशनल सोसायटी एकदम निळ्या रंगाने रंगलेली आहे. आपला माहोल बघा तुम्ही खूप छान एकदम लाईटिंग वगैरे डेकोरेशन केलेलं आहे. आणि युनिव्हर्सिटीचा युनिव्हर्सिटी याचा हा परिसर नागसेनवन म्हणून ओळखला जातो. तर आता आपण बघितलं PES कॉलेज. आता आपल्याला मिलिंद कॉलेज पुढे बघायला मिळेल. आपण जाऊया मिलिंद दाखवलं येताना तरी पण तरी मिलिंद कॉलेज जाऊ आपण. परत दाखवा. चला.